श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, तुम्हाला आठवण केले आहे म्हणून मी आज तुझ्या पुढे लक्ष्मी रूपात आलो आहे. तुला ती भरभराट हवी आहे ना? मग मी ते आशीर्वाद घेऊन तुझ्यापर्यंत आलो आहे. तुला सतत आणि आनंदी ठेवणारे आशीर्वाद माझ्या जवळ आहेत बाळा. मी ते सर्व तुला देण्यासाठी आज तुझ्या पुढे आलो आहे बाळा. मनपूर्वक हे सर्व आशीर्वाद स्वीकार कर. जे केलेले चांगले कर्म मी पाहत आहे. तुम्ही मागील काळात काही गमावले आहे असे जे म्हणत होता, आता त्याची पूर्तताही तुम्हाला होणार आहे. मागील काळात जे आर्थिक नुकसान झाले होते तेही काही दिवसात भरून येणार आहे बाळा. माझा आशीर्वाद निरंतर तुमच्या आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाचे कल्याण करणार. माझ्या प्रिय बाळा, तू नशिबी आहेस. तू घाबरू नकोस, कारण तू जे काही कर्म करत आहे त्यात तुला माझे आशीर्वाद निरंतर प्राप्त होतील. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, तुला या क्षणापासून ते पैसे, तो आनंद प्राप्त होताना दिसून येईल, कारण तू त्याची वाट पाहत आहे. तुला त्याची आवश्यकता आहे, मला माहीत आहे. सावध हो, देव तुमच्या समोर प्रकट झाला आहे, कारण या क्षणी देव तुला कठीण काळातून बाहेर काढायला आले आहे. पुढील 12 तासामध्ये तुझ्या जीवनातील सर्वात मोठी अडचण दूर होणार आहे. त्यामुळे तुम्हाला खूप काही त्रास मागील काळात सहन करावा लागला आहे, पण पुढील काळात तुमच्यासाठी सुख, समृद्धी आणि आनंदाचे द्वार उघडल्या जाणार आहे. ते स्वर्गातून देव तुझ्यासाठी आशीर्वाद पाठवत आहे. देव म्हणतात, बाळा, मी तुझ्या आयुष्यातल्या ज्या काही रिकाम्या जागा आहेत त्या ठिकाणी आनंद, प्रेम, भरपूर पैसा आणि सुखाने भरून देऊ इच्छितो. जर तू ते स्वीकार करण्यासाठी सज्ज असेल तर. होय स्वामी, मी आशीर्वाद स्वीकार करतो असे कमेंट करायला विसरू नको. आज परमेश्वराला टाळू नकोस, कारण पुढील 4 मिनिटात या व्हिडिओचा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर इतका भयंकर परिणाम होऊ शकतो. ज्या काही तुमच्या अपुऱ्या इच्छा आहेत त्या देखील पूर्ण होतील. तुम्ही शेवटपर्यंत हा संदेश ऐकावा. स्वामी म्हणतात, माझे आशीर्वाद तुझ्या गरजा पूर्ण करणार नाही, तुझे जीवन स्तर उंचवण्यासाठी येत आहे बाळा. माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुझे इतके भरभराट करेल की ज्या ठिकाणी तू आयुष्यात आजपर्यंत खूप काही संघर्ष करून जे काही प्राप्त केले नाही ते आता पुढील काळात तुम्ही प्राप्त करणार आहात. मला माहीत आहे की कधी कधी तुझा विश्वास बसत नाही, पण आता तुझ्यासाठी असे दिवस येणार आहे. तुझे जीवन उच्च स्तरावर जाण्यासाठी तयार केल्या जात आहे. माझ्या प्रिय बाळा, मी तुझ्यासाठी कार्य करत आहे. जो कोणी हा संदेश मनपूर्वक श्रद्धेने ऐकत आहे त्याच्यावर माझे निरंतर कृपादृष्टी राहील आणि त्याचे घर सुख, संपत्ती, वैभव आणि आनंदाने परिपूर्ण होईल. तुमच्या नात्यातील तो गोडवा, आनंद तुम्हाला प्राप्त होईल. आजपर्यंत तुमच्याकडून ते नाते दूर होते, त्यांनी माझ्याकडे प्रार्थना केली आहे. मनोभावे केलेली प्रार्थना मी स्वीकार करतो. जर तू या संदेशापर्यंत आला आहेस तर शेवटपर्यंत ऐक, कारण तुझ्यासाठी यात असलेले आशीर्वाद तुझे जीवन परिवर्तन करणारे आहे. तुझ्यासाठी सुखाचे, आनंदाचे द्वार उघडणार आहेत. स्वामी म्हणतात, बाळा, जो कुणी श्रद्धेने मनपूर्वक माझे स्मरण करतो, नामस्मरण करतो, मी त्याच्या मागे पुढे सतत आहे. जर तुला अनुभव घ्यायचा असेल तर काही क्षणातही तुला अनुभव येणार आहे बाळा. मी तुझ्यावर लक्ष ठेवून आहे. तू ज्या वेळेस ज्या काहीच असते ती काळजी दूर करण्यासाठी माझे आशीर्वाद तुझ्यापर्यंत येऊन तुझ्या जीवनात ते परिवर्तन घडून आणतात जे तुझ्यासाठी आणि तुझ्या संपूर्ण कुटुंबासाठी शुभ आणि हितकारी असते. बाळा, मी तुझ्या हितासाठी निरंतर कार्य करत आहे. तू जेव्हाही देवाचे स्मरण करतो म्हणून मी तुझ्या मागे पुढे आहे. स्वामी म्हणतात, बाळा, आज जो कोणी या देवी शक्तीवर विश्वास ठेवतो, माझे स्मरण करून हा संदेश संपूर्ण ऐकतो, त्याच्या कुटुंबातील ते क्लेश, संकट दूर करणार माझा आशीर्वाद तुमच्यापर्यंत येऊन तुमच्या जीवनावर, तुमच्या कुटुंबावर भयंकर मोठा परिणाम होऊ शकणार आहे. कारण तुम्ही हा संदेश ऐकत आहात. जो कोणी श्रद्धेने यातील आशीर्वाद प्राप्त करू इच्छितो त्यावर माझी निरंतर कृपादृष्टी राहून त्याच्या कठीण काळातही त्याला मार्ग दिसेल. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, प्रत्येक अश्रू, प्रत्येक निद्रानाश रात्री, प्रत्येक विश्वासघात आणि प्रत्येक दुःखासाठी देवाकडे तुमच्यासाठी जीवन बदलणारा
आशीर्वाद आहे. मी तुमच्या जीवनात जे काही सुरू आहे ते मी पूर्ण करीन. कोणत्याही विलंबाने चमत्कार रूपात करून क्षणात तुम्हाला आनंदाच्या बातमीचा फोन येणार आहे. जर तुम्ही हा संदेश मनपूर्वक ऐकत आहात तर यातील दिलेले आशीर्वाद मनपूर्वक स्वीकार करा, कारण तुमच्याकडे तो मोठा आनंद येणार आहे. त्या बातमीसाठी तुमचे कान आतुरलेले आहे. मला माहीत आहे की तुम्ही मनापासून त्या बातमीसाठी आतुर झाला आहे. आता कुठल्याही क्षणी तुम्हाला ती बातमी प्राप्त होणार आहे. जणू काही तुमच्यावर देवाने आनंदाचा वर्षाव केला आहे असे तुम्ही त्या क्षणात आनंदी होणार आहात. माझ्या प्रिय बाळा, मी तुमच्यासाठी जे काही पाठवू इच्छितो ते तुमच्यासाठी अमूल्य आहे आणि तुमच्यासाठी हिताव आहे. स्वामी म्हणतात, बाळा, जे काही तुम्हाला कठीण वाटते, असंभव वाटते, तेही मी संभव करू शकतो. अशक्य शक्य करणारा देव म्हणून तुम्हाला माहीत आहे की मी ते चमत्कार घडवून आणू शकतो. आपल्या देवावर आणि देवाच्या अफाट अनंत ऊर्जेवर विश्वास ठेवा. देव तुमच्यासाठी कार्य करत आहे. माता लक्ष्मीचा आशीर्वाद घेऊन स्वामी माऊली आज तुमच्यापर्यंत आले आहे. तुमच्या सर्व काही गरजा आणि तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करणारा हा संदेश जो कोणी स्वामी प्रिय बाळ शेवटपर्यंत ऐकेल त्याला स्वामीचा आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद चिरकाल प्राप्त होईल. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, तुझ्या जीवनातून ज्या अशक्य वाटणाऱ्या गोष्टी आहेत त्या काढून टाकणारा हा संदेश ज्या क्षणाला तुझ्यापर्यंत येईल त्या क्षणापासून तुझ्या आयुष्यातून तुला त्या कठीण गोष्टी स्वतःसाठी सहज शक्य होताना दिसून येऊ लागतील. बाळा, माझे आशीर्वाद तुमच्या कल्याणासाठी आहे. तुमचे ज्यात हित आहे तुमच्यासोबत घडणार आहे. तुम्हाला मागील काही आर्थिक नुकसानाचे परिणाम सहन करावे लागले आहेत, पण आता देवाने तुमच्यासाठी अशी काही योजना तयार केले आहेत. त्यामुळे तुमच्या जीवनातून असे खूप काही प्रश्न सोडवले जातील जो कधी तुम्ही विचार देखील घेतले नाही. इतकी देवाची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर होणार आहे. तुमच्या जीवनातून ते खूप काही कठीण प्रसंग देव सहजरित्या काढून टाकत आहेत. तुमच्या जीवनातून जे काही त्रासदायक लोक देव स्वतः येऊन काढून टाकणार आहे. जर तुम्हीही स्वामी शक्तीवर आणि स्वामीच्या दैनिक ऊर्जेवर देवाच्या चमत्कारावर विश्वास ठेवत असाल तर आत्ता या संदेशाला लाईक कर. तुम्ही लाईक केल्यामुळे याच्या अनेक भक्तांना लाभ प्राप्त होईल आणि मनात असेल तर या संदेशाला तुमच्या नात्यात किंवा तुमच्या प्रियजनापर्यंत शेअर करा. त्यामुळे तुम्ही अधिक पुण्याचा साठा स्वतः पुढील आयुष्यासाठी जमा कराल. देव म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, माझे हे संदेश तुझ्या मनातील ती इच्छा पाहून घेतात आणि तुला ते आशीर्वाद प्रदान करतात, कारण मी जाणतो की तुझ्या मनातील इच्छा काय आहे. ज्यांनी कुणी मागील काळात खूप काही दुःख, क्लेश आणि खूप काही असे पाहिले आहे ज्यामुळे त्यांना खूप काही त्रास सहन करावे लागले आहेत. खूप काही काळ तुम्ही काही कमतरताचा सामनाही केला आहे, परंतु देव तुम्हाला त्या सर्व काही कमतरतेतून बाहेर काढू इच्छितात आणि तुमच्यासाठी अलगद असे भरभराट आणि ते स्थैर्य तुमच्या जीवनात प्रदान करू इच्छितात. जर तुम्ही हे आशीर्वाद प्राप्त करू इच्छित असाल तर होय स्वामी माऊली, मी ते आशीर्वाद स्वीकार करतो असे कमेंट करा. स्वामी म्हणतात, बाळा, तुम्हाला दिलेल्या प्रत्येक दिवसासाठी आणि प्रत्येक गोष्टीसाठी कृतज्ञता व्यक्त करा, कारण जेव्हा तुम्ही देवाचे आभार मानता, देवाजवळ ती प्रार्थना करून देवाला सर्व काही दिल्याबद्दल धन्यवाद देता, तेव्हा त्यातून तुम्हाला अधिक आनंद आणि अधिक ऊर्जावर स्वतःला प्राप्त होताना स्वामी म्हणतात, बाळा, तुमची भीती विश्वासाने काढून टाकण्यासाठी माझे आशीर्वाद निरंतर तुमच्या सोबत आहे. तुम्ही ज्या काही क्षणाला स्वतःला एकटे पाहू इच्छिता त्या क्षणाला माझं स्मरण करा, कारण मी त्या क्षणात येऊन तुमच्यासोबत तो चमत्कार करेल याची तू अपेक्षा करत आहात. तुमच्या जीवनातून ते क्लेश, संघर्ष आणि ते कर्ज कमी होताना तुम्ही अनुभव करणार आहात. माझ्या प्रिय बाळा, तुझ्या जीवनातून इथून पुढे त्या कर्जाच्या समस्या नष्ट करणारे आशीर्वाद देत आहे. माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्याकडे ते भरभराट करणार आहे ज्याची तू वाट पाहत आहेत. कधीही निराश राहू नका. तुम्ही देवाची सेवा करत आहात, काही चांगले कर्म करतात आणि आपले कर्तव्य देखील पूर्ण करतात, तर निश्चित राहा, माझा आशीर्वाद त्यालाच कळेल जो आपल्या कर्मात गती निर्माण करू इच्छितो, आपल्या कर्मात सत्याचा मार्ग निरंतर प्रामाणिकपणे अवलंब करतो. आजही माझे आशीर्वाद तुमचे संपूर्ण जीवन एका क्षणात परिवर्तन करू शकतात.
फक्त तुम्ही विश्वास ठेवा की देव तुमच्यासाठी कार्य करत आहे. जेव्हा तुमचा विश्वास संपूर्ण बसेल तेव्हा माझे आशीर्वाद तुमच्यासाठी कार्य करताना तुम्हाला अनुभव येतील. जेव्हा विश्वास असेल तेव्हा हे सर्व काही घडू लागते. स्वामी म्हणतात, बाळा, मनातील काळजी आणि खूप काही विचार माझ्या चरणावर सोपून निश्चित हो, कारण मी या क्षणातही तुमच्यासमोर उपस्थित आहे आणि तुमच्या मनातील क्लेश, विचार आणि व्यथा सर्व काही दूर करण्यासाठी माझा आशीर्वाद तुझ्यासाठी कार्य करत आहे. मी तुझ्यासाठी आज जिथे तुझ्या पुढे उपस्थित आहे. स्वामी म्हणतात, बाळा, आरोग्य, पैसा, तुझ्या इच्छा, आकांक्षा पूर्ण करणारे आशीर्वाद तुझ्या दिशेला येत आहे. तुझी काळजी संपणारा हा संदेश त्या क्षणाला तू प्राप्त करशील. त्या पुढील क्षणात तू ते आनंद प्राप्त करून तुझे जीवन सफल होईल. बाळा, मी तुझी काळजी घेत आहे. स्वामी म्हणतात, बाळा, देवाचे आभार मान. या क्षणाला देखील देव तुझ्या सोबत आहे. जर तू हा संदेश शेवटपर्यंत ऐकत आहेस तर तू देवाचा भाग्यशाली आणि स्वतःच्या कर्माने भाग्योदय करणारा बाळ आहेस. तुझ्या कार्यातून तुला ती गती प्राप्त होणार आहे जे मोठमोठ्यांना प्राप्त होत नाही. खूप काही काळ लोक मेहनत करतात, खूप परिश्रम करतात, पण त्यांना ते योग्य समाधान, मनातील शांती, आनंद प्राप्त होत नाही. पण जे देवाला शोधू इच्छितात, देवाच्या इच्छात वागून देवाचे नामस्मरण मनापासून दावा करणे, काही चांगले कर्म आपल्या आयुष्यात जोडून घेणे, वेळोवेळी कोणी मदतीला आले तर त्यांना तितकाच मान सन्मान देणे, या सगळ्या गोष्टी तुमचे जीवन परिवर्तन करेल. देव म्हणतात, बाळा, कधीही आपल्या वाणीतून पुन्हा लहान मोठ्याचा अपमान करू नकोस. जेव्हा तू मोठ्यांना मान देशील, लहानांना तितकेच प्रेम देतोस. ते देखील आम्ही भगवंत पाहत आहोत हे विसरू नका, कारण आशीर्वाद हे तुमच्याजवळ येताना तुमचे कर्म पाहत आहे. स्वामी म्हणतात, देव सतत तुमच्यासोबत राहत आहे. तुमचे चांगले कर्म आणि तुमच्या सद्बुद्धीने केलेले चांगले विचार ऐकतात आणि पाहत आहेत. तर देवाच्या आशीर्वादात राहण्यासाठी देवाची प्रार्थना करत राहा, कारण देवाचे कार्य निरंतर अफाट आनंद आहे ते तुमच्यासाठी सतत सुरू आहे. तुमच्यासाठी जे काही आशीर्वाद येत आहे ते तुमच्या जीवनात तुमचे कल्याण करणार आहे. तुम्हाला आज ज्या काही कमतरता वाटतात, काही क्लेश वाटतात, काही गोष्टीमुळे दुःखी होते, ते सर्व काही देव या रात्रीतून तुमच्याकडून काढून टाकून त्या जागी तुमच्यासाठी मोठा आनंद, मोठा उत्साह आणि खूप काही तुमची मोठी इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद तुमच्या दिशेने पाठवत आहे. तुम्ही जर ते स्वीकार करत असाल तर होय स्वामी आई, मी ते स्वीकार करतो असे कमेंट करायला विसरू नका. स्वामीची आणि देवाची अफाट ऊर्जा तुम्ही तुमच्या कार्यासाठी अनुभवले असेल. तुम्हाला स्वामीचे दिव्य अनुभव, चमत्कार अनुभवायला आले असतील तर होय म्हणून टाईप करा. मी ते अनुभव केले आहे. स्वामीची दिव्य शक्ती सतत तुमच्यासाठी कार्य करत आहे. तुम्ही जर त्या शक्तीचा तुमच्या कार्यासाठी अनुभव घेतला असेल, तुमच्या इच्छा स्वामीकडून पूर्ण झाल्या असतील, देवाकडून तुम्हाला तेच प्राप्त झाले असेल तर स्वामीची शक्ती मी स्वीकार करतो आणि ते मला हवी आहे असे टाईप करा. देव म्हणतात, बाळा, तुझ्या जीवनातून त्या अंधार रात्री आणि ते खूप काही क्लेश आणि ते खूप काही कर्ज जेव्हा नाहीसे होईल, तेव्हा तू माझा आशीर्वाद मानायला सुरुवात करशील. हम गया नहीं, जिंदा है या वाक्यावर तुझा अधिक विश्वास बसेल. कारण बाळा, मी सतत तुझ्या पाठीशी उभा आहे. तू फक्त आपले कर्म करत पुढे चालत राहा. माझे आशीर्वाद तुझ्यासाठी फळाला येणार आहे आणि तुला सर्व काही चिंता दूर होणार आहेत. विश्वास ठेव, पुढे चालत राहा. तुमचे कर्म तुम्हाला त्या ठिकाणी नेईल जिथे तुम्ही जाऊ इच्छिता. त्या ठिकाणी तुमचे ध्येय निश्चित तुम्ही केले आहे. त्या ध्येयापर्यंत नेण्यासाठी मी आज तुझ्यापर्यंत आलो आहे. बाळा, माझा हात धर आणि पुढे चालत राहा. तुझ्या कर्माच्या दिशेने तुला ते सर्व काही प्राप्त होईल. निश्चिंत राहा बाळा, मी तुझी चिंता नष्ट करेल. आज माझा आशीर्वाद तुमचे भरभराट, सुख, संपत्ता आणि ऐश्वर्य वाढवण्यासाठी आला आहे. तुम्ही मनापासून माझा दावा केला आहे, म्हणून मी आज तुमच्यापर्यंत या संदेशाच्या माध्यमातून येऊन तुम्हाला ते दिव्य आशीर्वाद देत आहे, ज्यामुळे तुमचे कल्याण होणार आहे. स्वामी म्हणतात, बाळा, तुमचे जीवन उच्च स्तरावर जाण्यासाठी तयार करण्यात येत आहे. तुम्ही त्या ठिकाणी जाऊ इच्छिता, पोचू इच्छिता, मग देवाचा हात धरून पुढे चालत राहा. कारण प्रत्येक पावलावर तुम्हाला देवी ऊर्जा प्राप्त होणार आहे. जर तुम्ही ही दिव्य ऊर्जा प्राप्त करू इच्छिता तर होय असे टाईप करायला विसरू नका. स्वामीचे दिव्य ऊर्जांना आणि स्वामीचे चैतन्यमय स्वरूप तुमच्या मनात ठासून राहील, यासाठी श्री स्वामी समर्थ हा नाम
जप अत्यंत प्रीतीने करत राहा. जेव्हा तुम्हाला वेळ काढता येईल तितका काढा आणि नामस्मरण अधिक करा. परमेश्वराजवळ आणि परमेश्वराजवळून आनंद प्राप्त करून घेण्याचा नाम मात्र एक समाधान आहे. जर तुम्ही ते निरंतर करत राहिलात तर तुम्ही स्वामीचे दिव्य आशीर्वाद सतत प्राप्त कराल. देवाची दिव्य ऊर्जा सतत प्रभावित होत आहे. ती अखंड ऊर्जा प्राप्त करण्यासाठी मी सज्ज आहे अशी कमेंट करा. मी त्या ठिकाणी तुम्ही स्वतःचे नाव घ्या आणि स्वामींना मनपूर्वक श्रद्धापूर्वक प्रार्थना करा की तुमच्या आयुष्यातील त्या ज्या काही अडचणी तुम्हाला त्रासदायक वाटत आहे, जे काही लोक तुम्हाला त्रास देत आहे ते तुमच्या जीवनातून दूर केल्या जाऊन आणि सुख संपदा आनंद वैभव आणि देवाचा दिव्य प्रकाश तुमच्या आयुष्यात निरंतर राहून तुमचे जीवन उज्ज्वल होवो ही प्रार्थना स्वामींना करा. स्वामी ते नक्कीच ऐकतील यावर विश्वास ठेवा. जेव्हा तुम्ही मनापासून प्रार्थना करता तेव्हा देव ऐकतात याचे अनुभव कित्येक भक्तांनी घेतले आहे. तुम्ही ते ज्ञान यावर विश्वास ठेवा, कारण देव प्रार्थना ऐकतात आणि त्यावर तुम्हाला आशीर्वादित सुद्धा करतात याचे अनुभव कित्येक भक्तांनी आजपर्यंत घेतले आहे. तुम्ही इथे अनुभव करण्यासाठी सज्ज आहात. जर असाल तर होय, स्वामीचे दिव्य अनुभव स्वीकार करण्यासाठी मी सज्ज आहे असे टाईप करून श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. स्वामीचा दिव्य आनंद आणि दिव्य प्रकाश प्राप्त करण्यासाठी तुम्ही सज्ज आहात. देव तुमच्यासाठी ती दिव्य ऊर्जा या क्षणालाही पाठवत आहे. तुमचे पडलेले कार्य पूर्ण होत नाही. स्वामी देव तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करो. तुमच्या मुलाबाळांना सुख समृद्धी आनंद आणि प्रगतीच्या दिशेने नेवोत ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना. त्याच्या आरोग्यात काही त्रास आहेत, त्याच्या आरोग्यातील स्वामी त्यांना ते शुभ परिवर्तन देऊन त्याचे आरोग्य उत्तम करोत ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करतो. हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.